नमस्कार. एक प्रश्न माझ्या मनात पडलाय की किती तिरस्कार करणार आहात, म्हणजे मागास प्रवर्गाचा किती तिरस्कार करायचा. एक विषय मी तुम्हाला बोलून झालाय, म्हणजे शरद पवार जेव्हा राष्ट्रवादी फुटली म्हणून संतापतात, म्हणजे आपल्याकडे एक जुनी म्हण होती बघा, चालना कुठं बडविले भट. ती यासाठी होती की भटांना मारलं की कोणी त्याला रिॲक्ट करत नाही, उलटा हात कोणी मारत नाही, घाबरतात, आपल्या घरात जाऊन बसतात, चिंता व्यक्त करतात. मग पोरंबाळं आपल्याजवळ ठेवायची का विदेशात पाठवायची याचा विचार करतात. पोराबाळांना विदेशात पाठवून देतात, एखाद्या महानगरात एखाद्या कोपऱ्यात घर घेऊन राहतात आणि मग तिथे आपलं आयुष्य कंठतात. पण प्रतिकार करत नाहीत, कारण प्रतिकार करण्याची क्षमता त्यांच्यात नसते. म्हणून ती म्हण आजही चालू आहे, चालना कुठं बडविले बट. या देशामध्ये, राज्यामध्ये अशा स्वरूपाच्या नवनिर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. एखाद्या वर्गाचा किती तिरस्कार करावा, त्याला काही मर्यादा? म्हणजे मी पुराव्यासहित बोलणार आहे. आज अजिबात मी तुम्हाला कुठला उगीच फेक बोलायचं म्हणून सांगत नाहीये. एक उदाहरण मी याआधी दिलंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्ष फुटल्यावर जे काही केलं ते आपण बघितलंय. पवार महाराष्ट्र पिंजून काढायला निघाले आणि सभा कुठे घेतल्या? येवला, नाशिक मधल्या छगन भुजबळांचा मतदारसंघ. 2 बीड, धनंजय मुंडेंचा मतदारसंघ. शिव्या कोणाला? तटकरेंना, कारण तेही कळलं असेल तुम्हाला. आता या उदाहरणाच्या नंतर मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगणार आहे. उदाहरण आहे लातूरचं. म्हणजे या प्रस्थापितांनी कृपया जातीवर उल्लेख करून तुम्ही यांच्या विरोधात असता असं म्हणू नका, किंवा अमुक एक पक्षाचा अमुक एक नेता म्हणजे त्या जातीचा प्रतिनिधी असं होत नाही. अगदी स्पष्टच सांगतो, शरद पवारांच्या वरती आणि देशमुखांच्या वरती केलेली टीका म्हणजे मराठा समाजावरती केलेली टीका असं समजायचं कोणीही कारण नाही, अजिबात नाही. कारण मी या 2-4 नेत्यांना मराठा समाज असं समजत नाही. मराठा हा समाज आहे, ती वृत्ती आहे, ते शौर्य आहे, ते धैर्य आहे आणि सोबत घेऊन जाण्याची प्रवृत्ती आहे. गावगाडा चालवणारा समाज मराठाच असतो. ज्याला आपल्या सोबत अनेक लोकांना घेऊन जायची सवय असते तो मराठाच असतो, तो नेता असतो आणि तो आपल्या सोबत आपल्या प्रजेलाही संपन्न करत जात असतो. ती मराठा वृत्ती आणि तिला सलाम. पण त्या जातीचा आधार घेत कोणी मागासवर्गीयांच्या वरती अन्याय करणार असेल तर त्यावरही आवाज उठवलाच पाहिजे. पवारांचं उदाहरण सांगितलंय. आता दुसरं अमित देशमुखांचं. लातूर. अमित विलासराव देशमुख. चुकलं माझं, मी नुसतं अमित देशमुख म्हणालो, तुम्हाला कळलंच नसतं कोण अमित देशमुख, कारण त्यांची ती विलासराव या मधल्या नावाशिवाय ओळखच नाही. म्हणजे कोण म्हणतील लोक, कोण अमित देशमुख? ते अमित विलासराव देशमुख असं त्यांचं पूर्ण नाव. आणि दुसरे विलासरावांचे बंधू दिलीपराव देशमुख. या दोघांच्या राजकारणाची पद्धत जरा बघा. एक, जेव्हापासून लातूरचा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ आरक्षित झाला तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत वेगळाच उमेदवार, म्हणजे पुन्हा त्या उमेदवाराला संधी नाही, हे काँग्रेसचं धोरण. म्हणजे मी लोकसभेच्या उदाहरणात सांगताना लातूरचं भाजपचंही तेच गणित राहिलंय. भाजपनं तर स्टँडिंग खासदार बदललाय आणि नवीन खासदार निवडून आणलाय आपण लक्षात घ्या. हे जरी असलं तरी याला अजून एक जोड आहे, ते म्हणजे यापूर्वी हेर नावाचा विधानसभा मतदारसंघ त्या जिल्ह्यात होता, तोही राखीव होता. तिथेही प्रत्येक वेळी नवा उमेदवार, नवा गडी, नवा राज. कधी दलितांचा नेताच उभा राहू दिला नाही, कधीच नाही. त्याला संपन्न करण्याचं काम कधी केलं नाही. त्याच्यापेक्षा बीड जिल्हा परवडला, जिथे विमलताई मुंदडांच्या सारखा मुंदडा आडनाव घेतलेला पण अनुसूचित जातीमधल्या असलेल्या स्त्री नेत्याला 4 ते 5 वेळेला निवडून दिलंय आणि 12-13 वर्ष त्या मंत्री राहिल्यात. एवढा काळ दीर्घपदी मंत्रिपदावर राहणाऱ्या त्या एकमेव आहेत जे गोपीनाथ मुंडेंना जमलं नाही ते मुंदडांनी करून दाखवलेलं आहे. हे विसरून चालणार नाही.
जिल्हाधर बरा यांनी ना महिला नेता उभा केल्या ना दलित नेता उभा केला. देशमुखांच्या लातूरातली गोष्ट सांगतो. देशमुखांनी परवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उदगीरच्या कार्यक्रमात, बघा तिथला कार्यक्रम काय, देशमुखांच्या आईच्या नावाने म्हणजे अमित देशमुखांच्या आईच्या नावाने एक योजना काढली. त्या योजनेचं वाटप करण्यासाठी उदगीरला गेले. उदगीरमध्ये जंगी सभा घेतली. मार्केट कमिटीचा कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठीची योजना, आपल्या आईच्या नावानं काढलेली, भाषणात काय असावं, मार्केट कमिटी कशी उभी राहिली पाहिजे, शेतकऱ्यांचं आयुष्य कसं फुललं पाहिजे, आपल्या आईचं काम कसं मोठं आहे, वडिलांचं काम कसं मोठं होतं, हे केलं असतं तर मी समजू शकलो असतो. देशमुखांनी काय करावं, भाषण केलं संजय बनसोडे यांच्यावरती, जे आत्ता क्रीडा मंत्री आहेत. हे क्रीडा मंत्री होणं फार झोंबलंय बरं का. म्हणजे लोकांना वाटत असेल की संजय मंत्रींना युवक कल्याण क्रीडा मंत्रालय दिले म्हणजे फार काही मोठं स्थान दिलेलं नाही. हेच मंत्रालय विलासराव मुख्यमंत्री पदावरून उतरल्यानंतर दिलीपराव देशमुखांना दिलं गेलेलं होतं. म्हणजे दिलीपराव देशमुखांच्या इक्वलंट पोस्ट एका बनसोडे नावाच्या माणसाला दिली गेली आहे. याचा किती राग, किती खदखद. अख्खं भाषण केलं संजय बनसोडे कसा गद्दार आहे या विषयावर. गद्दारी कुठे झाली, राष्ट्रवादीत. यांच्या पक्षात झाली का, नाही, दुसऱ्याच्या पक्षात गद्दारी झाली. दुसरी माणसं निघून गेली, त्यांना मोठं केलं गेलं, मंत्रिपदावर बसवल्या गेलं. आणि तेच संजय बनसोडे लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 15 ऑगस्टचं ध्वजारोहण करणार. याचा किती म्हणून राग आला असावा. बनसोडेच्या मतदारसंघात जाऊन त्यांना पराभूत करा अशा आशयाची भाषणं केली मुद्दाम. कारण बनसोडे मागास प्रवर्गातून येतात म्हणूनच हे केलं गेलं. याच्या आधी तुम्हाला एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल जो व्हायरल झालाय. याच्या आधी सुद्धा जनार्दन वाघमारेंच्या सोबत काय केलं गेलं हे आपण बघितलेलं आहे. ते सोडा. तुम्हाला या सगळ्याच गद्दारांचा विरोध करायचा असेल म्हणजे आपण असं गृहीत धरूया की देशमुखांना राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीचा प्रचंड राग आलाय आणि सगळ्याच गद्दारांचा राग त्यांच्या मनामध्ये आहे. तर याच देशमुखांनी अहमदपुरात जाऊन सभा घ्यावी की. राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनाही पराभूत करण्याची भाषणं देशमुखांनी अहमदपुरात केली असती तर राष्ट्रवादीत घडलेल्या गद्दारी नाट्याचा देशमुखांना प्रचंड राग आला आहे असं वाटलं असतं. पण बाबासाहेबांच्या विषयात एक वाक्य बोलणार नाही. संजय बनसोडे आजमोर आल्यावर मात्र त्यांना सोलवटून काढणार, त्यांच्या पराभवाची अपेक्षा करणार, त्याचं आव्हान करणार, त्यासाठी प्रयत्न करणार. हे सगळं औषध बसवराज पाटलांचा पराभव कसा झाला हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. सगळ्या जगाला ठाऊक आहे. इथे जातीयवाद करण्याचा गोष्ट वेगळी आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मागासवर्गीयांचा द्वेष करण्याची गोष्ट वेगळी. त्यातलं एखादं नेतृत्व उभंच राहू नये यासाठी प्रचंड मेहनत घेत त्याचं शिरकाण करण्याचे प्रयत्न हेच दाखवून देतात की तुमच्या मनात मागास लोकांच्या विषयी किती द्वेष भरलाय. सहमत असाल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.